आपल्या सांगल्याप्रमाणे राज्यात पावसाळी परिस्थिती तयार झालेली आहे। अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटत आहे। यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। पुढील 3 दिवस राज्यामध्ये कसं हवामान राहण्याची शक्यता आहे, कोणत्या भागात पाऊस पडणार आहे, कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण सध्याच्या काळात तयार झालेलं आहे। आपण पाहू शकता अनेक भागात पाऊससुद्धा पाहायला भेटत आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस सध्याच्या काळामध्ये सुरू आहे। एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे विदर्भाच्या भागावर बनलेला आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा उत्तराखंडच्या भागापर्यंत येत आहे। पुढील 12 ते 24 तासात बंगालच्या उपसागरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन फॉर्म होण्याची शक्यता आहे आणि होऊ शकते या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परत रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये हो अशी शक्यता दिसत आहे। 10 तारखेपासून राज्यातील अधिकांश भागामध्ये परत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। 10, 11, 12ला राज्यात जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळातली महाराष्ट्रातील जर आपण सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जबरदस्त पावसाचे ढग बनलेले आहेत। आपण पाहू शकता इकडे नाशिक, जळगाव, तसंच इकडे नंदुरबार, धुळ्याच्या भागात काही ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत। तसंच पुण्याच्या उत्तर भागात इकडे अहमदनगरचा, तसंच कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या भागात आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत आणि जोरदार पाऊस पाहायला भेटत आहे या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये। तसंच इकडे वर्धा आणि अमरावतीच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाचे ढग सक्रिय आहेत। तसंच आपण पाहू शकता इकडे बुलढाण्याच्या उत्तर भागातही काही ठिकाणी पावसाचे ढग सक्रिय आहेत। तसंच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे। त्याच काळात आपण पाहू शकता इकडे भंडाऱ्याच्या भागात आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत आणि गोंदिया आणि गडचिरोलीच्या उत्तर भागात काही ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत। आपण पाहू शकता एक अनुकूल परिस्थिती आपल्या राज्यावर सध्याच्या काळामध्ये सक्रिय आहे। पुढील 24 तासात राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। खास करून उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे। इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या भागात जबरदस्त पाऊस होण्याची उद्या शक्यता आहे। तसंच संभाजीनगर आणि अहमदनगरच्या भागातही उद्या पाऊस पाहायला भेटणार आहे। तसंच इकडे पालघरपासून तर मुंबईच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे। इकडे अकोला, बुलढाणा, वाशिमच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। बाकी विदर्भातून उद्या पावसाचा जोर काहीसा कमी दिसणार आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या भागातही उद्या काहीसा पावसाचा जोर आपल्याला कमी पाहायला भेटू शकते। तसंच आपण जर समोर वाढलं आणि दरम्यान तुम्हाला 9 तारखेबद्दल सांगितलं तर 9 तारखेला राज्यात पावसाळी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटणार आहे। अकोला, बुलढाणा, तसंच इकडे वाशिम, नागपूर, इकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात तुरळक ठिकाणी म्हणजे 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे। बाकी राज्यातून काहीसा मुसळधार पावसाचा जोर आपल्याला कमी होताना दिसत आहे। स्थानिक पातळीवर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। तसंच आपण जर समोर 10 तारखेबद्दल तुम्हाला सांगितलं तर 10 तारखेमध्ये आपल्याला परत राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसत आहे। खास करून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। जबरदस्त पाऊस होणार आहे। इकडे कोल्हापूर, सातारा, सांगली, तसंच इकडे सोलापूर जबरदस्त मुसळधार पाऊस होणार आहे या भागामध्ये। इकडे उस्मानाबाद, धाराशिव या भागातही जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे। इकडे अहमदनगर, पुणे, तसंच इकडे नाशिक, तसंच जळगाव, नंदुरबार, धुळे या भागात जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे। इकडे अकोला, बुलढाणा या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे। नागपूरच्या भागातही पाऊस पडणार आहे। तसंच इकडे भंडारा, गोंदियाच्या भागातही पाऊस पडणार आहे। इंटेन्सिटी सर्वत्र नाही पडणार आहे हा पाऊस, पण अधिकांश भागामध्ये मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये हा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे। तसंच आपण जर समोर वाढलं आणि 11 तारखेबद्दल जर की तुम्हाला मी सांगितलं तर 11 तारखेला राज्यात अनुकूल परिस्थिती असणार आहे। विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसासाठी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते अशी शक्यता विदर्भमध्ये असणार आहे। इकडे नागपूर, अमरावती, तसंच वाशिम, यवतमाळच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते। इकडे अकोला, बुलढाण्याच्या भागातही पाऊस पडू शकते। तसंच इकडे नाशिकच्या भागातही पाऊस पडू शकते। तसंच इकडे उस्मानाबाद, धाराशिवच्या भागातही पाऊस पडू शकते। इकडे नांदेडच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। जर आपण तुम्हाला डिटेलमध्ये अंदाज सांगितला
तर आज रात्री कोणत्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे? तर आपण जर रात्री दरम्यान 10-11 वाजताची स्थिती बघितली तर इकडे नागपूर, चंद्रपूर, नांदेड, अमरावती, शेगावच्या भागात मुसळधार काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्री असणार आहे. इकडे वर्ध्याच्या भागातही पाऊस असणार आहे. उमरेड, इकडे अकोल्याच्या भागातही आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. कारंजा, जळगावच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. पाचोराच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, शिरपूर या भागातही पाऊस होण्याची शक्यता रात्री असणार आहे. तसंच इकडे संभाजीनगरच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. हिंगोलीच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्री असणार आहे. जर आपण मध्यरात्रीबद्दल तुम्हाला सांगितलं तर मध्यरात्री इकडे दरम्यान 12-1-2 वाजताचा दरम्यान इकडे नागपूर, कोंढाळी, वारूड, अचलपूर हा जो काही परिसर आहे या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता दिसत आहे. तसंच इकडे आपण जर जळगावचा भाग बघितला तर या भागातही पाऊस रात्री सक्रिय असणार आहे. बाकी इकडे पालघरच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. जर आपण दरम्यान रात्रीचा 3 वाजताची स्थिती बघितली तर इकडे नागपूरच्या भागात पाऊस सक्रिय राहणार आहे. आज रात्री विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. तसंच आपण जर रात्रीचं 3-4 वाजताची स्थिती बघितली तर आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे. तसंच आपण उद्या सकाळी पहाटे 5 वाजताची स्थिती बघितली, 5-6 वाजताची, तर आपल्याला राज्यात ढगाळी परिस्थिती काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे. पाऊस उद्या सकाळी 4-5 वाजता कमी होणार आहे राज्यामध्ये अशी शक्यता आहे. आपण पाहू शकता अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये काहीसा पाऊस ओसरताना दिसत आहे. तसंच आपण जर उद्या सकाळी 10 वाजताची स्थिती बघितली तर आपल्याला राज्यामध्ये ढगाळी परिस्थिती पाहायला भेटणार आहे. अनेक ठिकाणी ढगाळी परिस्थिती असणार आहे. उद्या दुपारनंतर परत राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. जर आपण 3 वाजताची स्थिती बघितली तर आपल्याला 3 वाजता स्थितीमध्ये उद्या जास्त पाऊस दिसत नाही आहे. तसंच आपण जर संध्याकाळची स्थिती बघितली तर तुरळक ठिकाणी इकडे कापसीच्या भागामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती बनलेली आहे. दरम्यान हा गडचिरोलीचा भाग आहे आणि काही ठिकाणी राज्यामध्ये उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या काहीसा पावसाचा जोर कमी होणार आहे. इकडे नांदेडच्या भागात उद्या पाऊस होऊ शकते. तसंच लातूरच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच आपण जर समोर वाढलं आणि इकडे बघितलं तर संभाजीनगरच्या भागात उद्या रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच आपण जर 9 तारखेवर आलं तर 9 तारखेला सकाळी आपल्याला ढगाळी परिस्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तसंच आपण जर दुपारचा तुम्हाला सांगितलं 9 तारखेला तर दुपारी 9 तारखेला जास्त पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. तुरळक स्वरूपात दक्षिण महाराष्ट्रात पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. इकडे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागात पाऊस असणार आहे. नांदेड, इकडे अंकुच, सोलापूरच्या भागात नवीन पावसाचं वातावरण आपल्याला दिसत आहे. एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरामध्ये बनू शकते आणि या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे परत आपल्याला राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे 10 तारखेपासून. 9 तारखेला काहीसा पावसाचा जोर ओसरणार आहे, पण राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खास करून इकडे अमरावती, नागपूरच्या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. तसंच आपण जर समोर वाढलं आणि 10 तारखेबद्दल तुम्हाला मी सांगितलं तर 10 तारखेला आपण पाहू शकता राज्यामध्ये काही ठिकाणी दुपारनंतर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण बनत आहे आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे. रत्नागिरी, चिपळूण या भागात, गोरेगावच्या भागात पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे आणि राज्यात अनेक ठिकाणी ढगाळी परिस्थितीसोबत पाऊस होण्याची शक्यता अनेक भागांमध्ये असणार आहे अशी शक्यता दिसत आहे 10 तारखेपासून. पुढील 2 दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार, त्यानंतर राज्यातील अधिकांश भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, कापसी या भागात मुसळधार पाऊस दिसत आहे. तसंच इकडे अलकुच, सांगली, साताराच्या आसपासी भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस 10 तारखेला पाहायला भेटत आहे. आपण पाहू शकता जबरदस्त पावसाचं वातावरण दिसत आहे आपल्याला 10 तारखेला आणि मुसळधार पाऊस राज्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर येऊ शकते आणि शेतीचं खूप मोठं नुकसान होण्याची इथे शक्यता निर्माण झालेली आहे. आज रात्रीचं जर तुम्हाला मी सविस्तर हवामान अंदाज सांगितलं तर आज रात्री पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये असणार आहे तर आज रात्री इकडे गोंदिया, भंडारा, तसंच वर्धा, अमरावती, इकडे बुलढाणा, अकोला, तसंच इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, इकडे पालघर, ठाणे,
तसंच संभाजीनगर, अहमदनगर, इकडे जालना, तसंच इकडे हिंगोली, नांदेड, तसंच इकडे चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आज रात्री काही भागांमध्ये असणार आहे. बाकी दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये रात्री जास्त पाऊस पाहायला भेटणार नाही आहे. इकडे उस्मानाबाद आणि लातूरचा भागातही जास्त आज रात्री आपल्याला पाऊस पाहायला भेटणार नाही आहे. आणि इकडे सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा भागातही जास्त आज रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातील अनेक भाग आणि उत्तर कोकणच्या भागातच जास्त पावसाची शक्यता आज रात्री आपल्याला दिसत आहे. तर अशी शक्यता आज रात्रीसाठी असणार आहे आपल्या राज्यामध्ये. तसंच उद्या आपण जर बघितलं तर उद्या राज्यामधून काहीसा पावसाचा जोर आपल्याला कमी होताना दिसणार आहे. राज्यामध्ये उद्या काहीसा पावसाचा जोर आपल्याला कमी दिसणार आहे. तसंच उद्याही काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. उद्या विदर्भात काही ठिकाणी म्हणजे 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच मुसळधार पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये असणार आहे तर इकडे जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, इकडे ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे या भागात उद्या आपल्याला मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते. बाकी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. बाकी राज्यात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे. उद्या काही ठिकाणी इकडे सोलापूर, तसंच सांगली, उस्मानाबाद, तसंच धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, तसंच पुणे आणि कोल्हापूरचा एखादी ठिकाणी जर की स्थानिक ढग तयार झाले तर पाऊस होईल. अन्यथा अधिकांश भागामध्ये कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर अशी शक्यता उद्यासाठी राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.